तर ज्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली त्यांनी अधिकाऱ्यांना असं धमकावणं योग्य नाही। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। महादेव जानकर यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळलेले आहेत। नेमकं काय प्रकरण आहे ते जय महाराष्ट्राने आपल्या समोर आणलेलं आहे। विरोधक आक्रमक झालेले आहेत। काँग्रेसने कारवाईची मागणी केलेली आहे। तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य काय आहे ते आपण पाहताय। ज्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली त्यांनी अधिकाऱ्यांना असं धमकावणं योग्य नाही असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। महादेव जानकर यांची ही ऑडिओ व्हिडिओ क्लिप समोर आल्यानंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। शिवसेना आमदार यांचं आता हे वक्तव्य आपण पाहताय। अजित पवारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे। काँग्रेस आक्रमक झालेली आहे। याच्यानंतर पंकजा मुंडे यांचं नेमकं या प्रकरणावर काय म्हणणं होतं ते सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। निवडणूक चिन्ह हे कब्बशी असावं असं फोन करून एका अधिकाऱ्याला त्यांनी सांगितलेलं होतं, धमकावलेलं होतं महादेव जानकरांनी। आणि त्याच्यानंतर त्यांची दादागिरी कशा पद्धतीने चालते हे या ऑडिओ व्हिडिओ क्लिपमधून जय महाराष्ट्रानं सर्वांसमोर आणलं आणि आता त्यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। महादेव जानकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते। निवडणूक आयोगानं सुद्धा याची दखल घेतलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। शिवसेनेची भूमिका काय आहे, शिवसेनेचं म्हणणं काय आहे ते आपण आता पाहताय की ज्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली त्यांनी अधिकाऱ्यांना असं धमकावणं योग्य नाही असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। महादेव जानकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। मी फक्त सांगितलेलं होतं, मी कुठल्याही प्रकारची धमकी दिलेली नाही असं महादेव जानकर यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता विरोधकांना एक आयता मुद्दा, एक आयतं कोलीत जे आहे ते मिळालेलं आहे। अधिवेशन सुरू झालेलं आहे, हिवाळी अधिवेशन, आणि त्या पार्श्वभूमीवर आता विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीमध्ये आहेत। हा एक आणखीन एक मुद्दा त्यांना मिळालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। आता शिवसेनेची भूमिका या संदर्भात काय आहे, काय वक्तव्य आहे त्यांचं ते आपण पाहिलेलं आहे। कॅबिनेट मंत्री महादेव जानकर या संदर्भात शिवसेनेची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया। याच विषयावर बोलण्याकरता शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक आपल्यासोबत आहे। सरनाईक सर, काय सांगाल, एखाद्या मंत्र्यांनी अशा प्रकारे धमकावणं, माझ्या उमेदवारांना अमुक अमुक चिन्ह द्या किंवा दुसऱ्या पक्षाचा अर्ज बाद करा, कितपत उचित वाटतं तुम्हाला? बघा, गोपनीयतेची एकदा शपथ मंत्री महोदयांनी घेतल्यानंतर अशा प्रकारे कुठल्याही दबाव शासकीय अधिकाऱ्यावर दबाव आणणं मुळात चुकीचंच आहे। परंतु मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी काही मंत्री महोदयांचे किंवा आमदारांचे बेशिस्त वर्तनाचे काही दाखले दिले जातात किंवा काही लिंक दाखवली जाते। मला असं वाटतं की ह्या प्रकरणाची चौकशी काय ते होऊन, म्हणजे जे खरं आहे ते काय खोटं आहे ह्याची माहिती घेणं गरजेचं आहे। महादेव जानकरांनी अशा प्रकारे फोन कशा करता घेतला, त्या अधिकारीची काही चुकी होती का, त्या अधिकाऱ्यांनी काही उद्दामपणा केला का, जाणीवपूर्वक एखादं निशाणी दिल्यानंतर त्या दुसऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत करण्याच्या माध्यमातून त्या उमेदवाराला अन्याय केला का, हे सुद्धा तपासून बघणं गरजेचं आहे। सरसकट एखाद्या मंत्र्याला त्यामध्ये दोषी धरणं चुकीचं आहे, परंतु त्याची बाजू सुद्धा ह्या प्रकरणी नीट बघितली पाहिजे। परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की जर ही गोष्ट खरी असेल तर कुठलाही लोकप्रतिनिधी जो त्या पदावर स्थानापन्न झालेला असतो त्यांनी अशा प्रकारे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आणि प्रामुख्याने निवडणूक कामामध्ये असलेल्या अधिकाऱ्यावर दबाव आणणं हे चुकीचं आहे। परंतु वस्तुस्थिती काय आहे, शिवसेनेचं म्हणणं काय आहे ते आपण पाहिलेलं आहे। तर काँग्रेसनं जानकरांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। अशा प्रकारे एक महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री जर निवडणूक अधिकाऱ्यांना जाहीरपणे धमकावत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट या महाराष्ट्रात कोणती राहिलेली दिसत नाही। आणि म्हणून या मस्तवाल मंत्र्याविरुद्ध आज निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आम्ही हा तक्रार अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे। आणि आमची अशी मागणी आहे की या मंत्र्यावर FIRचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि याची सखोल चौकशी करावी। आणि मुख्यमंत्र्यांना आमची अशी मागणी आहे की अशा प्रकारचे जर तुमचे मस्तवाल मंत्री सत्तेचा माज आल्यामुळे जर सरकारी अधिकाऱ्यांना या निवडणुकीच्या काळामध्ये दबाव टाकून जर अशा प्रकारे वागत असतील तर अशा मंत्र्याचा मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा घ्यावा।